आज मी ब्रह्मकमळ लावलं. काल रोप आल्याबरोबर भक्ती म्हणाली, हे रोप तूच लावणार आहेस, तुझा स्पर्श शुभ आहे. मग काय, आज ऑफिसवरून आल्या आल्या कुंडी आणि माती आणली. मातीही इथे विकत घ्यावी लागली. घरी आल्याबरोबर रोप लावण्याची तयारी सुरू झाली. कुंडीत माती टाकली आणि मातीत हात. न जाणे किती दिवसांनी मातीला स्पर्श झाला होता. मातीत छोटी छोटी दगड सुद्धा होती. गावाकडच्या मऊ मातीची आठवण झाली, जी वर्षानुवर्षे बनलेली असते, जिवंत असते. ही माती आजूबाजूची टेकडी किंवा टणक जमीन पोखरून नुकतीच तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यातून एक एक खडा बाजूला करत होतो. मातीचा ढीग कमी कमी होत होता. थोडं पाणी, थोडं कोकोपीट टाकून मातीत जीव लावून जीव ओतण्याचा प्रयत्न करत होतो. हात मळले पण मन स्वच्छ होत होतं. त्यात रोप लावण्यासाठी रोप हातात घेतलं आणि निघालं फक्त एक पान. नंतर लक्षात आलं, ब्रह्मकमळ एक पानफुटीची वनस्पती असल्याने पानालाच मुळं होती. पान लावून झाल्यावर पाणी ओतलं आणि नंतर लक्षात आलं, खिडकीत जागाच नाहीये. तिथे ठेवलेल्या रोपांमध्ये मी जागाच केली नव्हती. कुंड्यांना खिडकीत जागा करता करता जाणवलं, जुन्या गोष्टींची जागा हलवल्याशिवाय नव्या गोष्टींना जागा होत नाही. हल्ली मीही तेच करतोय. म्हणतात, वर्षभरातून एकदाच हे ब्रह्मकमळ समृद्धीचा संकेत घेऊन उमलतं. संयम ठेवून, सातत्याने आणि पूर्ण श्रद्धेने केलेल्या कामाचं फलित दुसरं काय असणार आहे. मनात आलं, मी ब्रह्मकमळ नाही, स्वप्न पेरत होतो.